विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. त्यांना काय रोग आला तर जायला, यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली, द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपन कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? आणि अखेर मनोज जरांगे यांच्या मुखातून ते ऐतिहासिक शब्द बाहेर पडले. आतापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना टार्गेट करणारे मनोज जरांगे यावेळी चक्क विरोधी पक्षावर म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पण बोलले. मनोज जरांगे यांनी सरळ प्रश्नच केला आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय रोग आला होता का? मग सर्वपक्षीय बैठकीला हे का गेले नाहीत? यांना मराठा आणि ओबीसी हा जो वाद आहे तो वाढवायचा आहे की मिटवायचा आहे? उशिरा का होईना मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीला किमान एक प्रश्न तरी विचारला. पण ज्याप्रमाणे मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचं नाव घेतात तसं त्यांनी शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचं नाव अजिबातच घेतलं नाही. अगदी एका वाक्यात या लोकांवर बोलून पुन्हा महायुतीच्या नेत्यांना टार्गेट करायला मनोज जरांगे मोकळे झाले. मनोज जरांगे यांचा 13 तारखेला संभाजीनगरामध्ये खूप मोठा दौरा आहे, खूप मोठी रॅली आहे आणि यासाठी शहरातला मुख्य रस्ता दळणवळणासाठी बंद करण्यात आलेला आहे. शाळा कॉलेजांना सुट्टी देण्याची चर्चा सुरू आहे. संभाजीनगर शहरातले दळणवळणाचे अनेक मार्ग बदलण्यात आलेले आहेत. मात्र ज्या मुख्य रस्त्यावरून रॅली निघणार आहे त्या रस्त्यावर असंख्य हॉस्पिटल्स आहेत, असंख्य दुकानं आहेत. अनेक जण त्या मुख्य रस्त्यावर म्हणजे जालना रोडवर व्यवसाय करतात. अनेक मोठे मोठे ऑफिसेस त्याच रोडवर आहेत. हे सगळं काही एक दिवसासाठी बंद राहणार आहे. म्हणजे अनेकांचं आर्थिक नुकसान तर होणारच, याशिवाय मनस्ताप होणार तो वेगळा. आणि हीच परिस्थिती जरांगे जिथे जिथे रॅली करतात तिथे तिथे निर्माण होते. सोशल मीडियावर मनोज जरांगे यांच्या रॅलीबद्दल अनेक जण अनेक गोष्टी बोलायला लागलेले आहेत. ज्याप्रमाणे यांच्या रॅल्यांवर भरमसाठ खर्च होतोय, तो खर्च कोण करतय? आंदोलनावर, रॅलीवर इतका खर्च करण्यापेक्षा हेच कोट्यावधी रुपये समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जर वापरले, समाजातीलच रुग्णसेवेसाठी जर वापरले तर जमणार नाही का? तर नाही, कारण आम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे. जरांगे तर आता असं बोललेले आहेत की आतापर्यंत मी कोणाचंही नाव घेतलं नाही की याला पाडा किंवा त्याला पाडा, मात्र आता मी नाव घेऊन सांगणार आहे की यांना पाडा. काहीही करून महायुतीचं सरकार घालवायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार उरावर बसवायचं, यासाठी मनोज जरांगे यांचे पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. मात्र महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेल याची सुतराम शक्यता नाही. कारण महाविकास आघाडीचे जे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षण मुद्द्यासाठी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यातूनच दिसून येतं की या नेत्यांना मराठा आरक्षण या मुद्द्याचं किती गांभीर्य आहे. आणि तरीही अशा लोकांच्या नादी लागून अनेक जण आपलं मोठं नुकसान करून घेत आहेत हे त्यांच्या अजूनही लक्षातही येत नाहीये. संभाजीनगरची रॅली झाली की मग जालना शहरामध्ये रॅली निघणार, असं करत करत मनोज जरांगे पूर्ण महाराष्ट्रामध्ये रॅली काढण्याच्या पूर्ण प्लॅनिंग मध्ये आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न यातून सुटेल हे जरी खात्रीशीररित्या सांगता येत नसलं तरीही महाराष्ट्रातलं वातावरण अस्थिर होणार हे मात्र नक्की. मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी दिलेली 13 तारखेची मुदत उद्या संपणार आहे आणि मग तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणि रॅलीला आणखी जोर चढेल. जातीपातीचं विष सोशल मीडियावरून तरुणांमध्ये तर केव्हाच भिनलं आणि आता ते शाळांच्या प्रांगणात सुद्धा घोंगावायला लागलंय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणखी किती हेळसांड होणार देवच जाणे. तुर्तास आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की जातीपातीचं विष महाराष्ट्रामध्ये आणखी पसरू नये. तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. अजून जर तुम्ही महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी YouTube चॅनलची सुद्धा लिंक दिलेली
आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा मजबूत सबस्क्राईब करा। या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला शक्य तशी जनजागृती करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत, ज्याला तुमची साथ मिळणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच मित्रांनो, आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका। तुमच्या कमेंटसाठी आमचा कमेंट बॉक्स हा नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम।